नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे काय खायचं, अन्न की केमिकल. मला वाटतं माणूस कशावर जगत आहे आणि काय खाऊन जगत आहे. मला वाटतं आत्ताच्या घडीला, आत्ताच्या वेळेला आणि आत्ता वेळेमध्ये जे केमिकल बनले गेले आहेत ते केमिकल पदार्थ जे केमिकलपासून बनले गेलेले आहेत, म्हणजेच केमिकल खाऊन जगत आहे का माणूस आजच्या घडीला जगत आहे का? तर नाही, तर अन्न खाऊनच जगत आहे. अन्न खाऊनच ते शरीरामध्ये रक्त बनणार आहे आणि रक्त बनलं गेलं की ती ऊर्जा निर्माण होणार आहे आणि ऊर्जा निर्माण झाली की ताकदही निर्माण होणार आहे. तर त्या ताकदीमुळे आज माणूस उभा आहे आणि येणाऱ्या संकटांवर तो माती करत आहे. तर नवीन काही शोधण्यापेक्षा आणि असं नवीन विचार आणण्यापेक्षा, म्हणजेच नवीन विचारामधनं बनले गेलेले हे केमिकल, तर हे विचार डोक्यात आले नसते तर बरं झालं असतं. तर हे केमिकल असे बनले गेले नसते. तर केमिकलपासून बनले गेलेले वस्तू आणि सगळं काही बनले गेलेले पदार्थ आणि सगळे बनले गेलेले इतर काही गोष्टी, तर हे करायची गरजच नव्हती. मला वाटतं आपल्याला आणि आपण जगत होतो ते अन्न खाऊनच. तर जे आपले पूर्वज होते तर ते शेतीच करत होते आणि ते शेतीमधून ते पीक उगवत होते आणि जे उगवलं गेलं होतं हे धान्य, तर हेच आपल्या शरीरासाठी आणि आपल्या शरीराला चालवण्यासाठी आणि जे आपले शरीर चालत आहे तर या अन्नामुळेच. मला वाटतं जो कसतो तोच अन्नात भेसळ करतो का? आणि त्यानेच विचार केला भेसळ करायचा तर तो ते अन्न खाईल का? नाही, तर नाहीच खाणार. तर ज्याच्या डोक्यात विचार आले अन्नामध्ये जे भेसळ करत आहे त्यांना तरी वाटेल का आपण असं अन्न खाल्लं पाहिजे आणि असं अन्न खाल्लं जावं? तर नाही. जो कसतो आणि ज्याने भेसळ केला तर तो अन्न खाईल का? आणि जो अन्नात भेसळ करत आहे तर तोही खाणार नाही. तर अशा अन्नाचा काय उपयोग? तर मला बोलायचं आहे, तर आपले हे पूर्वज जे पूर्वीपासून शेती करत होते तर या शेतीपासून जीवन चाललं गेलेलं आहे. तर आता थोडाफार प्रमाण कमी झालं आहे शेतीचा. मला वाटतं खूप कमी भागात शेती होत आहे. कमी होणाऱ्या शेतीमध्येही आपलं जीवन चाललं आहे आणि चाललं जात आहे. तर कमी का झालं आहे शेतीचं प्रमाण आपल्या लक्षात येत असेल. म्हणजेच आपल्या डोक्यात येणारे नवीन विषय म्हणजेच केमिकल प्लांट आणि मोठमोठं होणारे केमिकल कंपन्या. ज्या कंपन्या बनले गेल्या आहेत त्याच भागात पहिले शेती होत होती. तर आपल्या डोक्यात नवीन विचार आले म्हणून ज्या भागात शेती होत होती तिथे केमिकल कंपन्या बनल्या गेल्या, म्हणून आज कुठेतरी शेती कमी होत चालली आहे. मला वाटतं केमिकल डोक्यात येणारे विचार कुठेतरी थांबले गेले पाहिजे आणि नाही झाले पाहिजे असे विचार. आता विचार करा काय करायचे आणि काय नाही खायचं. मला वाटतं अन्न खायचं की केमिकल, आता आपणच विचार करा आणि तुम्ही ठरवा काय नष्ट झालं पाहिजे, केमिकल का शेती. तर प्रमाण कसलं वाढलं गेलं पाहिजे आणि काय कमी झालं पाहिजे, तर तुम्हीच ठरवा. शेतीचा भाग वाढला गेला पाहिजे का केमिकलचा वाढला गेला पाहिजे. तर विसरू नका, अन्न खाऊनच माणूस जगला जातो. तर काय वाचवता आलं पाहिजे, केमिकल कंपन्या का शेतीचा भाग?